तर नमस्कार मित्रांनो, शिवसेना पहिले अधिवेशन श्रीनाथ केसरी म्हणजेच एक नंबरला असणारं फॉर्च्युनरचं बैलगाडीचं मैदान येत्या 9 तारखेला भरवण्यात आलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहीतच आहे. तर मैदानाचे संभावित पैरे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर पहिला पैरा आहे मित्रांनो घोटकरांचा रॉकेट सर्जा. आपल्याला माहितीच आहे, गतीचं रन मशीन याला म्हटलं जातं आणि त्याचा पैरा असू शकतो मित्रांनो उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, मथुरा फार्म चिंचाळे यांचा कंदूरचा राजा म्हणून म्हटलं जातं असा हा राजा. हा पैरा असू शकतो मित्रांनो घोटच्या सर्जाचा. तर गाडी कशी पळेल कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील पैरा मित्रांनो असू शकतो तो म्हणजे गतीचं रन मशीन असलेला द्वारलीकरांचा हरण्या 622 आणि याचा पैरा असू शकतो मित्रांनो विसापूरकरांचा कार्तिक. गाडी कशी पळेल, गाडीला कितपत गॅस लागेल हे पाहणं देखील मित्रांनो फार गरजेचं आहे मैदानामध्ये. तर मित्रांनो नक्की कमेंट करा आणि सांगा या गाडीला कसा स्पीड लागेल. पुढील पैरा मित्रांनो आपण बघतोय तो म्हणजे चिक्या, कारुंडेकरांचा चिक्या, जो कायम आपण बाकोसूच्या गळ्यात पळताना बघितला आहे. तोच चिक्या आज 9 तारखेला फॉर्च्युनरच्या मैदानासाठी हिंदकेसरी बबलू चाचा यांचा राजा यासोबत आपल्याला पळताना दिसेल असा हा संभावित पैरा जुळून आला आहे मित्रांनो. तर या गाडीला स्पीड कसा लागतो आणि चिक्याकडे सर्वांच्या नजरा असणार मैदानामध्ये, कारण बकासूरच्या गळ्यात पळालेला हा चिक्या राजासोबत कसा पळतो हे देखील पाहणं त्यामध्ये फार गरजेचं आहे. पुढील पैरा मित्रांनो आपण बघतोय तो म्हणजे सिरसवडीची रायफल. परवाच झालेल्या निमसोडच्या मैदानामध्ये ही जोड फायनलला राहिला होता, मात्र गाडीने थोडासा मार खाल्ला. त्याच्यासोबत असणार आहे तो म्हणजे नगराध्यक्ष सचिन वावरे यांचा साई. तर गाडीला कसा स्पीड लागेल. परवाच्या मैदानामध्ये गाडीने थोडासा मार खाल्ला निकालाला, नाहीतर गाडी परवाच्या मैदानामध्ये 1 नंबरला उतरली होती आणि फायनलला गुलाल देखील या गाडीने घेतला आहे. पुढील पैरा आपण बघूया मित्रांनो तो म्हणजे द्वादशम हिंदकेसरी बकासूर, आपला सर्वांचा लाडका बकासूर, तो म्हणजे विक्रमादित्य बकासूर. आणि या बकासूरचे मालक मोहिल शेठ त्या दिवशी म्हटले होते की गाडी पळणार नाही, जर चांगला पैरा झाला तर गाडी पळेल. परंतु बकासूरचा पैरा असू शकतो मित्रांनो तो म्हणजे खुटवडचा बैजा. तर मित्रांनो बैजा कसा पळतो आणि बकासूर आणि बैजाच्या गाडीला किती स्पीड लागतं हे देखील आपण त्या दिवशी पाहणार आहोत. नक्कीच मित्रांनो या फॉर्च्युनर मैदानात 1 नंबर कोण करेल हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. धन्यवाद.